सुद्धा भाजपने आपला विजय मिळवलेला आहे। नांदेडमध्ये फेर मतमोजणीमधले बदल खरं तर या प्रत्येक निवडणुकीमध्ये फेर मतमोजणीची मागणी होताना दिसते। ज्या वेळेला एखादा उमेदवार निवडून येतो आणि ज्याची निवडून येण्याची शक्यता असते मात्र निराशा पदरी पडते त्यावेळेला फेर मतमोजणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं। एका जागेवरती मात्र काय घडलेलं होतं या संदर्भातले अपडेट्स तुम्ही देताय। नांदेडमध्ये फेर मतमोजणीमध्ये बदल झालेला आहे आणि फेर मतमोजणीच्या बदलानंतर प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे 4 पैकी 4 जागांवरती विजयी उमेदवार पाहायला मिळतात। एका जागेवर शिंदे गट विजयी झालेला होता, पण फेर मतमोजणीमध्ये झालेल्या बदलामध्ये शिंदे गटाला रिप्लेस केलेलं आहे भाजपच्या त्या ठिकाणच्या उमेदवारांना नांदेडमध्ये। ग्राफिक्स आपण या ठिकाणी पाहतोय कल्याण डोंबिवली, त्यापूर्वी प्रतिक्रिया समोर येते। किया है उसी तरह से हमारे देवेंद्र जी ने जो किया है, हमारी युति ने जो किया है, उसकी जीत है। मैम एक सवाल है कि जिस तरीके से चुनाव के पहले आरोप लगाए गए वोट में धांधली के लिए वोटरों का नाम हटा, आज भी जिस तरीके से शिवसेना की तरफ से बयान आया और कल जिस तरीके से था कि हाथ से स्याही हटा देना, पूरे प्रकरण को पूरे मामले को इस पे बहुत अच्छा देवेंद्र जी ने जवाब दिया है। ऐसे बहुत सारे लोग हैं जिनके हाथ की स्याही वैसी है, तो ये चीजों में मैं कुछ टिप्पणी नहीं करूंगी। यही कहूंगी कि बहुत सारी जगह पर उनकी जीत हुई है, जैसे लातूर में हुई है, तो क्या हम वहाँ पे भी वही कहेंगे? ऐसा नहीं है, लोगों ने हमें मत दिया और हमारा विकास आंखों से दिखता है। सीएम साहब कॉर्पोरेशन चुनाव में बीजेपी की जीत हुई है और हमारे साथ है महाराष्ट्र बीजेपी के नेता नहीं, इतना ही कहूंगी विकास की जीत। पंकजाताई मुंडे। विकासाचा विजय होणार असं पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। ही ग्राफिक्स आपण या ठिकाणी पाहतोय। लोकशाही मराठीची ही ट्रेन या ठिकाणी आली आहे जागा घेऊन। महायुतीला खरं तर 46 आणि 28 म्हणजे भाजपला 46 तर आणि विझली मशाल। विरोधकांच्या विचारांनाच पडलं खंडर आणि जनतेने ठरवलं की देवा भाऊच खरा धुरंदर। मुंबईकरांनी भाजप महायुतीला कौल दिला, त्याबद्दल मुंबईकरांचे मनपूर्वक धन्यवाद। आज उबाठांची उरली सुरली शिल्लक सेना आणि मनसेला मुंबईकरांनी त्यांची जागा दाखवली। मी कालच सांगितलं होतं, आता रडीचा डाव सुरू झाला। कधी शाईचा मुद्दा, कधी ईव्हीएम वर खापर फोडत टाहोफोड सुरू। एक मात्र बरं झालं, उरली सुरली सेना दुरावली किंवा मनसेची मुठभर माणसं पांगली तरी दोघे भाऊ एकमेकांचे अश्रू पुसायला सोबत आहेत आणि आशा करते की सोबत राहतील। मुंबईकरांनी निर्णय दिलाय, आता कारण नाही फक्त निकाल बोलतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। चित्रा वाघ यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण सगळ्यांनी ऐकली आणि त्यानंतर एक्सप्रेस काय सांगते कृपा। इथे या ठिकाणी भाजपला 46 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 28 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 जागा मिळालेल्या आहेत। मनसेला या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये 4 जागांवर यश मिळालेलं आहे। तर कल्याण डोंबिवलीचं हे ग्राफिक्स आपण या ठिकाणी पाहतोय। भाजपला 46, शिंदेची शिवसेना 28, ठाकरेंची शिवसेना 2 तर मनसेला या ठिकाणी 4 जागांवर विजय प्राप्त करण्यात यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आणखी एक ही ब्रेकिंग समोर येते। अनेक महापालिकांचे निकाल लागले मात्र मुंबईत काही ठिकाणी संथगती पाहायला मिळते। ईव्हीएम बिघाडाचा फटका कुठेतरी बसलाय। मतदानानंतर मोजणी वेळी ही बिघाड झाल्याचं चित्र आहे। मुंबईत ठाकरे सेनेच्या 2 उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आलेले आहेत। मोठी अपडेट या ठिकाणी पाहतोय। अनेक महापालिकांचे निकाल लागलेले आहेत मात्र मुंबईत काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईत काही ठिकाणी मतमोजणी आहे ती संथ गतीने सुरू आहे। आणखी एक अपडेट आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईतीलच ब्रेकिंग न्यूज पाहतोय। मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मात्र या ठिकाणी पिछाडीवर आहेत। प्रभाग 19 मधून बाबर हे उमेदवार होते मात्र ते आता सध्या पिछाडीवर असल्याची ही बातमी या ठिकाणी समोर येतेय। पुण्यातील मनसेची ही अपडेट आहे। त्यानंतर आपण पाहतोय मुंबई प्रभाग क्रमांक 64 मधून सबा हरून खान या विजयी झालेल्या आहेत। ठाकरेंचे आमदार हरून खान यांचे खरं तर त्या मुलगी आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 64 मधून त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। सबा हरून खान यांनी हा विजय प्राप्त केलेला